सर्वात आधी आपण तिळाच्या वडीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। 1 वाटी हा तीळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। हे पांढरे तीळ मंद आचेवर आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे। हलकेसे भाजून घ्यायचे, जास्त लालसर नाही करायचे। 5 मिनिटं झालेले आहेत आणि तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत। आता गॅस बंद करून एका ताटामध्ये हे काढून घेऊया। आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला गूळ तो घालून घेऊया आणि मंद आचेवर एकसारखं हलवत राहायचंय आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला। तुम्ही बघू शकता आपला गूळ वितळायला लागलेला आहे। एकसारखं हलवत राहायचे म्हणजे तो पटकन वितळेल। हा बघा आपला पाक चांगला तयार झालेला आहे। आता आपण एकदा चेक करूया की पाक व्यवस्थित तयार झालाय की नाही। पाण्यात टाकून की पाक व्यवस्थित तयार झालाय का हे बघा। ह्याच्यात तर चांगला कडक गोळा झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये हे तीळ मिक्स करूया। आणि हे पटापट करायचे। आता याला आपण पोळपाटावर काढून घेऊया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी या पोळपाटाला तुपाने असं पूर्ण ग्रीस करून घेते। असं आपण पोळपाटावर काढून घेऊया। आता याला असं एकसारखं लाटून घेऊया। अशी एकसारखी लाटून घ्यायची आणि गरम असताना सुरीने आपल्याला कट करून घ्यायचे। आता हिला थंड होऊ द्यायची। हे बघा तिळाची वडी आपली तयार झालेली आहे। आता हिला काढून घेऊया। हे बाजूचे एक्स्ट्रा वाले जे कट आहे ते काढून घेऊया आधी। आपली तिळाची वडी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। घरच्या घरी बनवा, सहपरिवार खा आणि आनंदी राहा।